पनवेल महानगर पालिका के 1 अक्टूबर से अस्तित्व में आने के बाद पहले मनपा आयुक्त बने डॉक्टर सुधाकर शिंदे। इनका तबादला किया जा चुका है। इन्होंने अपने 5 महीने के कार्यकाल में पनवेल शहर के हित में कई काम किए। ऐसे मनपा आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे को पनवेल महानगर पालिका के आयुक्त पद पर फिर से बहाल कराने के मकसद से कांतिलाल कड़ू प्रतिष्ठान संस्था द्वारा हस्ताक्षर मुहिम चलाई गई, जहां बड़ी संख्या में पनवेल करों ने हस्ताक्षर कर डॉक्टर सुधाकर शिंदे को वापस पनवेल महानगर पालिका के आयुक्त बनाने का राज्य सरकार से आह्वान किया। इस हस्ताक्षर मुहिम के विषय में कांतिलाल कड़ू प्रतिष्ठान के अध्यक्ष कांतिलाल कड़ू द्वारा जानकारी दी गई। समस्त पनवेलकरांच्या वतीने एक प्रातिनिधिक स्वरूपातला हा कार्यक्रम आहे। पनवेल महापालिकेचे पहिले प्रशासक आणि आयुक्त माननीय सुधाकर शिंदे साहेब यांनी अवघ्या 5 महिन्याच्या कालावधीमध्ये निपक्षपातीपणे काम करत असताना राज्य शासन आणि शासनातील काही मंडळींनी सूडभावनेने त्यांची बदली केली। त्या बदलीचा निषेध करण्यासाठी आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो आहोत आणि आज सह्यांची या साक्षरीची मोहीम आपण घेत आहोत की माननीय आयुक्त सुधाकर शिंदे साहेब यांना पनवेलला पुन्हा आयुक्तपदी नेमण्यात यावं, त्यांची नियुक्ती करण्यात यावी। जर पनवेलला लोकशाही मार्गाने पुढे न्यायचं असेल, जर पनवेलला विकासाच्या दृष्टीने पुढे न्यायचं असेल तर आयुक्त शिंदे साहेब यांची अत्यंत गरज आहे आणि हे माझं वैयक्तिक मत नसून समस्त पनवेलवासियांचं मत आहे आणि यासाठी आम्हाला जर आंदोलन उभारावं लागलं तरी ती आम्ही तयारी ठेवलेली आहे। पनवेलकरांसाठी जे करता येईल ते करण्यासाठी आम्ही समस्त पनवेलकरांच्या वतीनं सर्व आमचे सहकारी इथं एकत्र आलेलो आहोत आणि पनवेलकरांचं प्रतिनिधित्व म्हणून आम्ही ही मोहीम हाती घेतलेली आहे। अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला लाभत असल्याचं आपण पाहत आहे की प्रत्येकाच्या मनात एक सुप्त भावना आहे की चांगल्या माणसावर राज्य सरकारनं कारवाई केलेली आहे आणि हे सरकारचं चुकीचं धोरण आहे आणि या चुकीच्या धोरणाविरोधात आम्ही सर्व पनवेलकर एकवटले आहोत। आज आम्ही पनवेलमध्ये साक्षरी मोहीम करतोय, नवीन पनवेलमध्ये घेतोय, कांदा कॉलनी, शिडकोत, कलंबोली एरिया, पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या साक्षरी घेण्याचे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय आणि राज्य शासनाचं लक्ष वेधू इच्छितो की पनवेलच्या चांगल्या कामात राज्य सरकारने अडथळे आणू नयेत आणि अशा अडथळे जर आणण्याचा प्रयत्न केला तर ते पनवेलकर त्याला कधीही तारा देणार नाही, त्याची आम्हाला जाणीव आहे आणि नेमकं आम्ही राज्य शासनाच्या पर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करतोय। त्यांना आम्ही थेट निवेदन देण्याचा प्रयत्न करतोय, त्यांना पोस्टाने निवेदन पाठवतोय की जेणेकरून चांगल्या अधिकाऱ्याची बदली तडकाफडकी होऊ नये किंवा अवघ्या त्यांचा जोपर्यंत त्यांचा कालावधी आहे तो कालावधी पूर्ण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।